ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांनी मोदी सरकारची कोंडी केल्यानंतर भारत बंदच्या निमित्तानं या आंदोलनात आता विरोधकांनी उडी घेतलीय। त्यामुळे कृषी कायद्यांवरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत। मुक्त बाजारपेठ ही पवारांचीच संकल्पना होती आणि काँग्रेसच्या तर जाहीरनाम्यातही असं आश्वासन होतं असं सांगत भाजपनं आज विरोधकांनाच टीकेचं लक्ष केलं। नव्या कृषी कायद्यांबाबत विरोधकांना शेतकऱ्यांबाबत आलेला पुळका बेगडी आहे। आत्ताच्या सत्ताधारी भाजपनं विरोधात असताना याच सुधारणांना विरोध केला होता। कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी सरकारला भिडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांची पोलखोल करतायत। त्यामुळे भाजपनं थेट विरोधकांना टार्गेट केलं। जिस समय शरद पवार ये बोल रहे थे 2005 में कि अगर आप सुधार नहीं करोगे तो हम वित्तीय सहयोग देना बंद करेंगे, उस समय मनमोहन सिंह की सरकार का समर्थन कौन कौन कर रहे थे? मुलायम सिंह यादव जी की पार्टी, आरजेडी, सीपीआई, सीपीएम, टीडीपी और बाकी सभी। त्यातही खासगी कंपन्यांना कृषी क्षेत्रात प्रवेश देण्याची पवारांची भूमिका होती असं सांगत भाजपनं पवारांनाही लक्ष केलंय। पवारांनी कृषी मंत्री असताना काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेली पत्रच भाजपनं समोर आणली। या पत्रात पवारांनी काय म्हटलं होतं? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। कोल्ड चेनसह बाजारांच्या मूलभूत सुधारणांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे। त्यासाठी खासगी क्षेत्राच्या भागीदारीची आवश्यकता आहे। मार्केटिंग आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीसाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे। त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल आणि त्याचा शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होईल। या पत्रावरून राज्यापासून दिल्लीपर्यंत भाजप नेत्यांनी पवारांवर निशाणा साधला। कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली, पण ही रचना आता कालबाह्य झाली आहे। उत्पादकाला त्याचा शेतमाल कुठेही विकायचं स्वातंत्र्य हवंच, अगदी परदेशात सुद्धा विक्रीची परवानगी द्यायला हवी। भाजप नेत्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं उत्तर दिलंय। पवार जी के चिट्ठी में इन एपीएमसी के एक्ट में सुधार करना चाहिए ये है, मगर ये उन्होंने एपीएमसी का भविष्य क्या है वो इस चिट्ठी में और इस बिल का कोई तालमेल नहीं है, इसलिए ये गलत तरह से उस चिट्ठी को आज उपयोग किया जा रहा है। शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो। लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही। त्या दृष्टीनं माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहिला। कृषी कायद्यावरून भाजपनं काँग्रेसलाही फटकारलं, त्यावरून दोन्ही पक्षात झुंजली। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक 17 पॉइंट क्रमांक 11 याच्यामध्ये स्पष्टपणे ते असं म्हणतात की बाजार समित्यांचा कायदा हा रद्द करण्यात येईल काँग्रेसचं सरकार आल्यानंतर। एवढंच नाही तर काँग्रेसने हे देखील सांगितलंय जीवन आवश्यक वस्तू कायदा संपवण्यात येईल व त्या जागी नवीन कायदा आणण्यात येईल। भारतीय जनता पक्षाचे हे सगळे प्रवक्ते आणि नेते बोलण्यात फार हुशार आहेत, फसवण्यात हुशार आहेत, ते बोलून दिशाभूल करण्यामध्ये हुशार आहेत। आपण नीट समजून घेतलं की यांचा कायदा फक्त भांडवलदारांकरता आहे। भाजप एकीकडे विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप करत असताना भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या संसदेतल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्यास त्यांनी विरोध केला होता। थोडक्यात काय तर भाजप असो वा विरोधक, बहुतेक राजकीय पक्ष सोयीनुसार आपापल्या भूमिका बदलतात। जीएसटी पासून कृषी विधेयकांपर्यंत अनेक मुद्द्यांवर नेत्यांची जुनी वक्तव्य काढून पहा। त्यांची भूमिका एकतर सत्ताधारी म्हणून असते किंवा विरोधक म्हणून असते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।